आज हजारो वारकऱ्यांसोबत आम्ही पायी दिंडीत सहभागी झालो. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि टाळ मृदुंगाच्या तालावर संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. याच दरम्यान एका दिंडीत 2 वारकरी आनंदाने फुगडी खेळताना दिसले. त्यांचा उत्साह आणि निरागस आनंद पाहून आमच्या सुवर्णाला आणि आरती दिदीला फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. क्षणाचा विलंब न करता त्या दोघीही वारकऱ्यांमध्ये सामील झाल्या आणि मनमुराद फुगडीचा आनंद लुटला. थोडा टप्पा पार केल्यानंतर आम्ही पुढे निघालो. वाटेत मंगेशदादांचे मित्र श्री गणेश दळवी यांनी त्यांच्या सवय हॉटेल येथे आमच्यासाठी प्रेमाने चहाची सेवा ठेवली होती. वारकऱ्यांची सेवा करण्याची त्यांची भावना खरोखरच कौतुकास्पद होती. गरमागरम चहाचा आस्वाद घेतल्यावर चालण्याचा सगळा थकवा क्षणात दूर झाला. काही वेळ निवांत विश्रांती घेण्याची संधी मिळाली. अशा प्रेमळ सेवेमुळे वारीचा प्रवास अधिक सुखकर आणि अविस्मरणीय बनतो. वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नसून भक्ती, आनंद, आपुलकी आणि एकात्मतेचा उत्सव आहे. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळे वारीचा अनुभव आयुष्यभरासाठी अविस्मरणीय बनतो. प्रत्येक पाऊल भक्तीने भारलेले होते. निसर्ग सौंदर्य आणि भक्तिभाव याचा सुंदर मिलाप या वारीच्या प्रवासाला अधिकच अविस्मरणीय बनवत होता. संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय झाले. वारकऱ्यांची श्रद्धा, महाराजांचे आशीर्वाद आणि विठ्ठल नामाचा गजर या सर्वांचा सुंदर संगम अनुभवताना मन अगदी भारावून गेले. वारीतील हा अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव आमच्या कायम स्मरणात राहील. एक चिमुकली उंचावर बांधलेल्या दोरीवर जीवाची पर्वा न करता कसरती करत होती. आपल्या कुटुंबाची उपजीविका चालावी, पोटाची खळगी भरावी या आशेने ती एवढ्या लहान वयात धाडसाने कला सादर करत होती. वारकऱ्याने आपल्या सामानाची वाहतूक करण्यासाठी 4 छोट्या चाकांची सरपटत चालणारी एक छोटी गाडी तयार केली होती. कमी खर्चात आणि अत्यंत कल्पकतेने केलेली ही योजना पाहून आम्ही खरोखरच प्रभावित झालो. वारीत भक्तीबरोबरच जिद्द, साधेपणा आणि कल्पकतेचे सुंदर दर्शन घडत असल्याची ही एक उत्तम झलक होती. मंगेशदादा, मी, सुवर्णा, शिवदादा आणि आरती आम्ही सर्वजण पायी दिंडीच्या भक्तिमय वातावरणात पूर्णपणे मिसळून गेलो होतो. विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ मृदंगाचा ताल आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे प्रत्येक पाऊल अधिकच आनंददायी वाटत होते. भूक, तहान, ऊन, वारा, पाऊस आणि घरापासूनचे अंतर या सर्वांवर मात करून केवळ विठ्ठल दर्शनाच्या ओढीने हे वारकरी पंढरीच्या दिशेने चालत राहतात. या अविस्मरणीय क्षणांना आणखी खास बनवत होते मंगेशदादा. त्यांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याने ते आमच्या 360 कॅमेऱ्याचे भन्नाट प्रयोग करत होते. चालता चालता टिपलेले ते अनोखे 360 व्ह्यू आणि सुंदर क्षण आमच्या वारीच्या आठवणी कायमस्वरूपी जपून ठेवणारे ठरले. एवढा वेळ चालल्यामुळे पाय थकत होते, पण विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तीचा महासागर यामध्ये आम्ही इतके रमून गेलो होतो की श्री क्षेत्र श्री यमाई माता शिवरी येथे आम्ही कधी पोहोचलो हे कळलेच नाही. आता आम्हाला जेजुरीजवळ आल्याची चाहूल लागली होती. जेजुरी रोडवर ठिकठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा केंद्र, पाण्याचे टँकर, व्यसनमुक्ती जनजागृती शिबिरे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभारलेले विविध सेवा उपक्रम दिसत होते. अवर्णनीय ऊर्जा, हा भक्तिभाव आणि हा उत्साह अनुभवताना आम्ही या महासागरातील एक छोटासा भाग झालो होतो. आम्ही फक्त सासवड ते जेजुरी हा एकच टप्पा चालत होतो, पण या एका टप्प्यातच वारीचे खरे सामर्थ्य आणि भक्तीची अपार शक्ती मनापासून अनुभवता आली. दिंडीत अनेक वारकरी पांढरा सदरा, धोतर
आणि पारंपरिक वेश परिधान करून एकसारख्या शिस्तीत मार्गक्रमण करत होते. त्यांच्या ओठावर अखंड विठ्ठलनाम, हातात टाळ आणि मनात अढळ भक्ती होती. भजनाच्या तालावर ते एकसुरात ठेका धरत उड्या घेत आणि आनंदाने पुढे चालत होते. सासवड ते जेजुरी हा एकच टप्पा आम्ही चाललो, पण एका दिवसात वारीचे खरे स्वरूप, वारकऱ्यांची श्रद्धा, सेवा, शिस्त, समर्पण आणि विठ्ठल भक्तीची अपार ऊर्जा अनुभवण्याचे भाग्य लाभले. तुम्ही तंबाखू, गोवा, गुटखा, मावा खाऊ नका. कडक उन्हातही पोलीस यंत्रणा प्रत्येक चौकात आपले कर्तव्य अत्यंत दक्षतेने आणि शिस्तबद्धपणे पार पाडत होती. या सर्व सेवाभावी हातांमुळे वारीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होत होता. वारीच्या मार्गावर अनेक भावस्पर्शी दृश्य पाहायला मिळत होती. काही महिला वारकरी डोक्यावर श्री विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती घेऊन चालल्या होत्या, तर काही तुळशी वृंदावन डोक्यावर ठेवून भक्तिभावाने पंढरपूरची वाट धरली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठ्ठल दर्शनाची आस आणि मनात अढळ श्रद्धा दिसत होती. आम्ही सर्वजण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाच्या दर्शनाच्या आतुरतेने वाट पाहत होतो. इतक्यात नगरखान्याचा निनाद कानावर पडला आणि आम्ही सावध झालो. काही क्षणातच रथापुढील मानाच्या अश्वाचे दर्शन झाले आणि मग श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ मल्हारी मार्तंडांच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दाखल झाला. ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड जयघोषात रथावर पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने न्हावून निघाला होता. या अविस्मरणीय आठवणी मनात साठवत आम्ही आमच्या घरच्या परतीच्या प्रवासाला निघालो. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम.